झी 24 तास एक पाऊल पुढे झाले। आणि ही मध्य रेल्वे आहे की मध्ययुगीन रेल्वे आहे असा प्रश्न जो प्रवाशांना पडला त्याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता, मध्य रेल्वेचं आपत्कालीन व्यवस्थापन फेल ठरलंय का? आणि याविषयी बघा लोकांनी काय कौल दिलेला आहे। 48% लोक म्हणतात की होय फेल ठरलंय, तर 52% लोक म्हणतात की होय फेल ठरलेलं नाहीये। मला वाटतं की जे काही मुंबईचं स्पिरिट आहे ते यालाच म्हणतात। अशा इतके हाल होऊन सुद्धा लोकांना अजूनही व्यवस्थापनावर विश्वास असलेला आपल्याला बघायला मिळतोय। कल्याणीकडे आपण जाऊया। कल्याणी जो 6 तासांचा तुझा संपूर्ण प्रवास होता, या प्रवासामध्ये मध्य रेल्वेनी काय करायला हवं होतं, ज्याच्यामध्ये उद्घोषणा किंवा अनाउन्समेंट हा एक भाग झाला। ज्या गोष्टी केल्या असत्या तर हा प्रवास अधिक सुकर झाला असता, सोपा झाला असता। पहिल्यांदा अमोल असं सांगायला पाहिजे की अनाउन्समेंट कुठलीही क्लिअर नव्हती। पहिल्यांदा ते सांगत होते की तांत्रिक बिघाड आहे, फक्त तुम्ही पश्चिम रेल्वेवरून प्रवास करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सप्रेसनी पण प्रवास करू शकता असं सांगत होते। पण डोंबिवली त्या मधल्या किंवा ठाणा सोडलं किंवा कल्याण सोडलं, याच ठिकाणी ठाणे कल्याणलाच एक्सप्रेस थांबतात, पण इतर ठिकाणी थांबत नाहीत। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। त्यात आज आता उन्हाळा सुरू असल्यामुळे बाकी प्रवाशांचेही हाल झाले। कुणाला इतकं क्लिअर नव्हतं की फक्त आग लागली आहे की काय तांत्रिक बिघाड झालाय, यामध्ये प्रवाशांचं कन्फ्युजन होतं। त्याच्यामुळे ऑफिसला जायचं, बाहेर जायचं की नाही जायचं यामध्ये कन्फ्युजन झालं होतं। त्याच्यामुळे लोक गाडीतच अडकून पडले होते। उन्हाळा असह्य होता, गाड्या नवीन जरी असल्या किंवा जुन्या जरी असल्या तरी पण प्रवासी इतक्या तयारीने नव्हते। त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाणी नव्हतं, म्हणजे मुलं सोबत असतात त्याच्यामुळे खायला नाही, पाणी नाही, त्यामुळे प्रवाशांचे इतर असे हाल झाले। आणि त्यांनी जर व्यवस्थित अनाउन्समेंट केली असती, सांगितलं असतं, तर प्रवाशांनी स्वतः तयारी केली असती किंवा त्यांनी स्वतः हे केलं असतं की आपण घरी राहायचं की ऑफिसला जायचं किंवा बाहेर जायचं। आपण निश्चित जसं शेजारजी आता कल्याणी म्हणाली त्याप्रमाणे ती डोंबिवलीमध्ये होती आणि तिथे अनाउन्समेंट होत होती सातत्याने की पश्चिम रेल्वेनी प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात येते। काय या अनाउन्समेंटला अर्थ आहे का? कशा प्रकारे डोंबिवली, कल्याण, ठाण्याचे किंवा घाटकोपर अगदी कुर्ल्याचे प्रवासी सुद्धा पश्चिम रेल्वेचा कसा उपयोग करणार? काहीच फायदा नव्हता त्या अनाउन्समेंटचा। कदाचित मुंबईतल्या थोड्याफार प्रवाशांना त्याचा फायदा झाला असेल। मुळात डोंबिवलीमध्ये ज्या मेल एक्सप्रेस अप डायरेक्शनला सकाळी गेल्या त्या 5व्या आणि 6व्या लाईनवरनं गेल्या, प्लॅटफॉर्मवर आल्याच नाही त्या। त्याच्यामुळे त्या घोषणेचा पण म्हणजे जे मेल एक्सप्रेसने आम्ही प्रवाशांना मुभा देतोय त्याचा फायदा डोंबिवलीकरांना झालेला नाहीये। अनेक जण ऑफिसला गेलेलीच नाहीत। म्हणजे अधिकारी घोषणा करतात एक, प्रत्यक्ष होतंय वेगळं, अशी परिस्थिती आहे। अगदी गोडबोले सर, तुम्ही काय म्हणाल? आपत्ती व्यवस्थापन आणि मुळात यंत्रणेचं अपग्रेडेशन ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। यातला फरक कमी होत चाललाय, केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणलं एवढ्यापुरतीच आपली यंत्रणा मर्यादित आहे का? आपत्ती व्यवस्थापनाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलंय का? माझं तरी मत असंच आहे की आपत्ती व्यवस्थापन ही एक कन्सेप्टच आपल्या इथे नाहीये, न वेस्टर्न रेल्वेला आहे न मध्य रेल्वेला आहे। तर ही केली असती तर मला वाटतं की हा आजचा प्रॉब्लेम झालाच नसता कधी। कारण एक जण काही म्हणतो, एक जण काही म्हणतो। फॉर एक्झाम्पल ह्याचा विषयांतर जरी झालं तरी एक रोरो सर्व्हिस म्हणून कोकण रेल्वेला चालते, त्याच्यामध्ये वॅगन्सवर ट्रक घेऊन जातात। इथे मी मागे डिस्कस केलं, इथे म्हणजे सेंट्रल रेल्वेवर ते चालणार नाही। जर कोकण रेल्वेवर चालू शकतं, सेंट्रल रेल्वेवर का नाही चालू शकणार? म्हणजे कोऑर्डिनेशन कुठेच नाहीये। अगदी तुम्ही काय म्हणाल जोगदेवजी? ज्या प्रकारे म्हणजे ज्वालाग्रही पदार्थांचं घर बनवायचं आणि त्याला विझवणारी कुठली यंत्रणाच ठेवायची नाही, अशा प्रकारचा हा सगळा कारभार दिसतो। आपण आपत्ती जो शब्द वापरला, हे आपत्ती कधीमध्ये येणारी गोष्ट आहे। आपल्याकडे रेल्वेचा जो कधीमध्ये यावी अशी अपेक्षा आहे। आपल्याकडे रेल्वेचा जो कारभार चाललाय सध्या, प्रत्येक दिवसच आपत्तीचा आहे। कधी पेंटोग्राफ तुटतो, कधी रेक फेल्युअर होतं, कधी प्रवासी मेल्यामुळे हे होतं, कधी ओरड तुटते। असं सतत मेंटेनन्स चालून सुद्धा मेगा ब्लॉक असून आणि रोज 4 तास हे मेंटेनन्सच असतात। हे असताना हे सिस्टीम फेल्युअर होत आहे। त्यामुळे आणि दुसरी एक गोष्ट, मला काही रेल्वेनी जी कन्व्हेन्शन्स पाडलेली आहेत, आपण स्टेशनवर बघितलं तर त्या इंडिकेटरमध्ये ज्यावेळेला काही इंडिकेशन येत नाही तर एक 12 तरी वाजलेले असतात, तर 0 तरी असतं। ही सिस्टीम कोणी वाजली? म्हणजे रेल्वेच्याच आदेशाने रेल्वेचे 12 वाजवायचे आणि ते लोकांना दाखवायचं। ह्याच्यातनं मेसेज काय जातो याचा तरी रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे। खरंय। त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली
तर त्याला टॅकल कसं करायचं, स्टेटमेंट काय द्यायची, जी परवडणार नाहीत किंवा जी नंतर चुकीची प्रूव्ह होतील अशी स्टेटमेंट हे प्रशासन दे आर नॉट इक्विप्ड टू गिव्ह स्टेटमेंट्स अँड स्टेट द फॅक्ट. ही परिस्थिती, दारुण परिस्थिती आता व्यक्त होते. कुठेतरी स्टेटमेंटशिप पाहिजे, लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे, ती यांना पोहोचवता येत नाही. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निदान आर्मी सारखी कुठल्याही एक्झिक्युटिव्हला पुरून उरतील इतकं प्रशासन, त्यांचे स्टेटमेंट, त्यांचे ऍक्ट हे भक्कम असलं पाहिजे, असं पुढच्या काळात आवश्यक ठरेल असं मला वाटतं. अगदी. शेलार साहेब काय म्हणतात? आपत्ती वारंवार येऊ लागल्यात त्याचं एक कारण मी आपल्या निदर्शनास आणून देतोय, ते म्हणजे आता रेल्वे प्रशासन कामाच्या दर्जाकडे गांभीर्याने पाहत नसावं. काही काळापूर्वीचे PRO होते रेल्वेचे, त्यांची एक स्टेटमेंट मला खूप धक्कादायक वाटली त्यावेळेला. एका प्रतिष्ठित मराठी दैनिकात त्यांची स्टेटमेंट आली होती. ओव्हरहेड वायर्स का तुटतात, पेंटोग्राफ का अडकतात असा त्यांना प्रश्न होता. आणि त्यांनी सांगितलं होतं काही काही वेळेला ओव्हरहेड वायर्सचं मटेरियल सदोष असतं, म्हणजे सदोष मटेरियल रेल्वे वापरते ओव्हरहेड वायर्सना असा त्याचा अर्थ होतो आणि मग त्या तुटतात लवकर. बिलकुल. आणि लाखो प्रवाशांचा खोळंबा, म्हणजे आपत्ती आपण ओढून घेतोय असं सिद्ध होतंय त्यांच्या त्या उत्तरावरनं. निश्चितपणे ही आपत्ती ओढवून घेतो आहोत. आणि त्याचबरोबर रेल्वे रुळावर याला 2 ते 3 दिवस का लागतायत याचं उत्तर आपण रेल्वेच्या PROंकडून घेतले नाहीये, त्यांना सुद्धा आपण हे विचारणार आहोत. याविषयी आपण अधिक चर्चा पुढे नेऊया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.